गण्या जाय बरं पटकन गावात. लेकरं पाखरं असन तर बोलावून आण त्याइले. अन सांग का आज म्हणा आईचा वाढदिवस आहे तर माया घरी चाला म्हणा लवकर लवकर. आईचा वाढदिवस? हो ना, आज बबिताचा वाढदिवस आहे ना. हो का? मले तर म्हणत होती आजी का आज लताच्या पोरीचा वाढदिवस आहे, त्या काकाजीचा वाढदिवस आहे. मग खोटी बोलत होती काय माझ्या संग? मजाक करत होती मी. आईचा वाढदिवस आहे म्हटलं. हा जाय पटकन बोलावून घेऊन ये बरं लेकरा गिकरायले. आणि तिकडे आशा काकूच्या घराकडे जाऊन पाहिजो. आणि इकडे राणीच्या घरी जाजो. राणीच्या आईले, आजीले, राणीले हा बोलावून आणजो. जाय बरं पटकन गावात. बरं ठीक आहे, जातो आणतो बोलावून. काकू आता काय ठेवायचं? टेबल ठेवायचा राहिला ना? हो टेबल आण, टेबल ठेव आणि त्याच्यावर थोडंसं डेकोरेशन करून घे. आणि काय म्हणते केक बी ठेवा लागन ना. बोलावून घ्या ना मग आता बबिता वहिनीले घे. माय तर पहिले सगळे येऊ दे ना. आपण काय दोघी तिघीच वाढदिवस करू काय? लेकरा पाकरायले तर जमा होऊ दे. लेकरं काय येते ना, डेकोरेशन नाही होत येते. हा वाढदिवस आहे एवढं माहित झालं का? धावतच येते म्हटलं लेकरं. आण ना मग टेबल बाजूच्या रूम मध्ये आहे. बरं आणतो. शांताबाई नाश्त्याचं कसं काय आहे नाश्त्याले? नाश्त्याचं रेडीमेडच आणला म्हटलं. चिवडा आहे, सोनपापडी आहे, चॉकलेट आहे आणि केक देऊन देऊ. हो चालते ना, चालते. रेडीमेड नाही तर काय मग. मी म्हटलं नाश्त्याचं पाहतो प्लेट आहे ते. हा पाण्याचे ग्लास घे काढून ठेवतो. मग वेळेवर गडबड नाही झाली पाहिजे. ठीक आहे ना. चाल मग किचन मध्ये मी तुला मदत करू लागतो. बरं चाल मग. प्रीती पाहिजे म्हटलं इकडलं सांभाळून घे तू. आम्ही नाश्त्याचं पाहतो. ठीक आहे ना काकू. हनी बनी हनी. काय झालं बाबू? गण्या काय म्हणतो हनी बनीले? काकू घरी आहे काय? नाही घरी तर नाही आहे. दोघे जण घरी नाही आहे ना. गावात खेळून राहिले असन कुठं. चंदूच्या घरा इकडे असन, नाही तर मग राणीच्या घरा इकडे गे असन लेकरं. बरं ठीक आहे, मी तिकडे जाऊन पाहतो. अन काकू आज आईचा वाढदिवस आहे म्हटलं आता तर ये जा तुम्ही बी घरी केक कट कराले. आईचा वाढदिवस आहे? हो आईचा वाढदिवस आहे ना. डेकोरेशन गी झालं तर आजीनं पाठवलं मले. आशा काकूच्या घरा इकडे जाजू म्हणे बोलावून आण म्हणे सगळेले. आजी डेकोरेशन गी करून राहिली ना, त्याच्यानं आजी काही आली नाही. मग मलेच पाठवलं आजीनं. हा काय? ठीक आहे ना, ठीक आहे येतो मग मी. वेळेवरच प्लॅनिंग करते रे तू आजी तर. हा कालपासून सांगून नाही ठेवलं का वाढदिवस आहे बा म्हणून. काकू मलेच नाही माहित आज आईचा वाढदिवस आहे म्हणून. आता माहित झालं मले 5 मिनिट पहिले. पहिले म्हणे आजी लताचा वाढदिवस आहे म्हणे, लता काकूचा. मग म्हणे लता काकूच्या पोरीचा वाढदिवस आहे. आणि सामान आणायला मीच गेलो होतो म्हटलं आजी संग. पण आजीनं सांगितलंच नाही आपल्याला. म्हणे लता काकूनं सामान आणायला लावलं म्हणे वाढदिवसाचं. केक घी हे ते सगळं घेऊन आलो आम्ही. आणि डेकोरेशनही केलं. तेव्हा माहित झालं मले का आज आईचा वाढदिवस आहे म्हणून. अच्छा सरप्राईज देत असन म्हणूनच तर कोणाला सांगून नाही राहिली तू आजी. बरं येतो ना. आत्ताच येऊ का? टाइम आहे? टाइम नाही आहे, आत्ताच चाला ना. डेकोरेशन तर झालं. आता लवकर लवकर चाला 5 मिनिटाच्या आत. बरं येतो. 5 मिनिटाच्या आतच येतो. बरं या मग काकू. आता काय नेऊ गड्या मी बबिता वहिनीसाठी वेळेवर सांगते हे लोक. पाहतो बाप्पा काय न्याव ना काय नाही तर वेळेवर. अरे चंदू बरं झालं इथंच भेटला मले तर. काहून गड्या? आज आईचा वाढदिवस आहे तर घरी या लागते म्हटलं. चला ना आत्या तुम्ही बी. चला ना पटकन. आता केक कटिंग करते म्हटलं 10 मिनिटानं. चला लवकर. आईचा वाढदिवस का आजीचा वाढदिवस? आईचा. अच्छा तुझ्या आईचा वाढदिवस आहे काय? तर ठीक आहे ना, येतो ना मग. येतो म्हटलं मी तयारी करून. घरी जातो, तोंडगीन धुतो, हातपाय धुतो आणि येतो मग भांगिंग करून. या मग लवकर. मी गावातच चाललो लेकरायले बोलावाले. तर या मग लवकर लवकर. अरे चंदू लेकरं दिसले का इकडे? हा आहे ना, समोरच तर बसले. तर चला मग तुम्ही. चंदू जाय म्हटलं तू घरी. चल ना मग मी तुझ्या संग येतो ना. घरी काही जात नाही. बरं चाल मग आपण दोघे जण आवाज देऊ. हो चाल. काकू लावला नाही का तुम्ही वहिनीले फोन? लावला ना बबिताले फोन. येऊनच राहिली रस्त्याने. हा काय? लक्ष्मी चाल बाई चाल, आरामात चाल. Happy birthday to you. अम्माय बाई वहिनी सरप्राईज आहे म्हटलं. कसं वाटलं तुम्हाला? अम्माय बाई मस्त ना, छान सरप्राईज आहे. मला असं वाटलं की कोणालाच नाही माहित बा आज माझा वाढदिवस आहे म्हणून. माहित होतं ना तुमचा वाढदिवस काकूनच पूर्ण अरेंजमेंट केली म्हटलं. धन्यवाद आई. खरंच ना, मी म्हटलं का आईले माहीतच नाही, कोणालाच नाही माहित म्हटलं आज माझा वाढदिवस आहे म्हणून. सकाळी आला होता बबनचा फोन. तरी तो म्हणेच मले का नाही म्हणे बाई माहीत असन म्हणे तुझ्या वाढदिवस सगळेले. तुला सांगितलं नाही म्हणे. सरप्राईज गी असन म्हणे तुझ्यासाठी. तर खरंच असंच झालं. आईनं मस्त सरप्राईज दिलं मले. ये ना मग बबिता इकडे सामोरे म्हटलं केक कट कर. आई आले काय तर सगळे काय आले ना. सगळेच तर आले. कोण येवाचं राहिलं? रुपा येवाची आहे ना काकू. अम्माय हो गड्या. राणी येते का नाही येत तुझी आई? आईच काही खरं नाही आजी येते का नाही येत. घडीक म्हणे येतो घडीक म्हणे जायतो तर मला पाठवलं आई ना.
काहून असं येतो नाही येत? स्वरूपले बरं नाही आहे ना, सर्दी खोकला येत आले त्याच्यानं. हाव काय? तर मग थांबायचं का केक कट करता? थांबून जाऊ 5 मिनिट, जर यायचं असेल तर येऊन जाईन. जास्त वेळ तर नाही झाला तसा. नाही नाही, जास्त वेळ गे नाही झाला म्हणा, पण येते का नाही येत, नाही तर आपण बिनफालतू थांबू. तर काकू फोन लावून पाहा ना तुम्ही, येते का नाही येत तर. बर, फोन लावून पाहतो. उचलते फोन? नाही ना, फोन तर नाही उचलून राहिली, हे रिंग तर जाऊन राहिली. हा, काम करून राहिली का काय करून राहिली, तर नाही तर होऊ शकते लक्ष नसन मोबाईलवर. आली काकू, आली ना रुपा, म्हणूनच तर फोन नाही उचलत. आली ना मी, का आली ना मावशी, आली म्हटलं मी. अहो, तीच वाट पाहणं चालू आहे रुपा. राणी म्हणते आई हाव नाही करत होती म्हणते, येते का नाही येत तर माहित नाही म्हणते. म्हणून म्हटलं फोन लावून पाव. तर आता तुले फोन लावले तर फोनही नाही उचलला त्या. मोबाईल घरी आहे ना, त्याच्यानं फोन नाही उचलला. मोबाईल काही आणला नाही सांगा ना. पोराले कुठे ठेवलं? आहे ना माझ्या सासू जवळ. तिने म्हटलं आता भाई येतो म्हटलं मी 10 मिनिटात. का म्हटलं तुम्ही आले लवकर येतो म्हटलं मी. सर्दी खोकला आहे तर त्याच्यानं त्याला काही आणलं नाही इथं. नाही तर मग म्हटलं अजून चिडचिड करा या. चांगल्यानं थांबू नाही देणार मले. तर माझ्या सासूले पाल लावलं, पाण्यात टाकलं त्याले आणि द्या म्हटलं झुला मला येईपर्यंत. तर ठीक आहे म्हणे, ये म्हणे तू. पाय बरं, टायमातून टाइम काढून येते, पण आली म्हटलं रुपा. हो, सगळेच आले होते, फक्त तुझ्यासाठी थांबलो बा आम्ही. मला माहीतच होतं ना का माझ्यासाठी थांबा म्हणून मी आले. तर आली ना वहिनी, आली म्हटलं मी. करा आता केक कट करा. हो हो, करतो ना, केक कट करतो. Happy birthday to you, dear बबिता ताई. झाला आता केक कट. काकू म्हटलं तुम्ही घरच्या घरी केक कट केला, आम्ही आलो, सगळे आले, पण तुमच्या घरचे माणसं तर नाही आहे. मी बी आता तेच म्हणणार होते. आता आपल्या बायामध्ये माणसाचं कोणतं काम आहे? हा, बाया मिळून केक कट करावं म्हटलं. त्याले तर माहिती नाही आहे. हो काय? हो, येईन तेव्हा दिसन त्याले, मग म्हणून कोणाचा वाढदिवस आहे, काय वाढदिवस आहे, असं आहे मग आमच्या माणसाचं. त्याचं लक्ष फक्त कामात राहते. कोणाचा वाढदिवस आहे, कुठं बारस आहे, कुठं कार्यक्रम आहे, काहीच माहित नाही राहत त्याले. मग म्हणणार नाही तुम्ही केक कट केला आणि आमच्यासाठी नाही थांबलं? नाही, काही नाही म्हणत, त्याले माहीतच आहे. म्हण लेकरायले बोलावलं म्हणून 10-12 लेकरायले ना, आम्ही 5-6 जणी मिळून केला म्हणून वाढदिवस साजरा. हो काय? बसा ना मग बबिता, आता सगळेले म्हटलं केक देऊन दे. अन नाश्त्याच्या प्लेटा बनवूनच ठेवल्या आम्ही, मावशीनं अन मीनं. अन प्रीती होती हो मदत करू लागाले. हे डेकोरेशन म्हटलं पूर्ण प्रीतीनं केलं. धन्यवाद प्रीती ताई, खूप खूप धन्यवाद. अमाय गिफ्ट आहे ना, माया गिफ्ट आणलं तुमच्यासाठी, पाहून घे जा. बरं पाहून घेईन ना मी. प्रीती ताईले माहित होतं वाटते वहिनीचा वाढदिवस आहे म्हणून. गिफ्ट घेऊन तयारच आहे. आम्हाला सांगितलं नाही तर आम्ही ना काही गिफ्ट नाही आणलं वहिनी, नाही तर नाराज व्हान बा मनानं खाली हातानं आल्या. नाही, नाराज गिराज नाही होत ना मी. कायले नाराज होईन? तुम्ही माझ्या वाढदिवसाले आले तेच तर लय मोठी गोष्ट झाली. तेवढंच माझ्यासाठी लय आहे म्हटलं. तुम्ही वेळेतून वेळ काढून आले माझ्या वाढदिवसाले. नाही आशा, मला पहिलेच नाही माहित होतं. वेळेवर फोन आला मला शांता काकूचा, म्हणते वहिनीचा वाढदिवस आहे तर डेकोरेशन करायचं आहे म्हणते, आपल्याला सामान आणून ठेवलाय म्हणते, तर ये थोडीशी मदत करू लाग. आता यायला काही समजत नाही ना, म्हणजे समजते पण उरकत नाही. तर मग तेव्हाच तर मी काकूला किती बोलली, म्हटलं काकू वेळेवर सांगता म्हटलं. 1-2 दिवस पहिले सांगून द्या, नाही तर हप्त्याभर पहिले सांगून द्या म्हटलं. आपण आपल्या तयारीत राहतो, काही गिफ्ट घेतो. मग वेळेवर माझ्या घरी नवीनच आता नाही सांगत, बबिता वहिनीला माहित होऊन जाईन काय आणलं म्हणून. जे माझ्या घरी नवीन वस्तू होती तेच आणली बा मग पॅक करून. हा काय, आता माझ्या घरी काही होतच नाही तर काही आणलंच नाही बा, खाली हातानं आलो आम्ही. मी नाही, काहीच नाही आणलं. अहो काही नाही होत, नाही आणलं तर नाही आणलं, तुम्ही आल्या ना. तर काकू म्हटलं आता लई वेळची आली नाही तर जास्त वेळ काही थांबत नाही, नाश्ता करतो आणि जातो मग. बरं, तर भावना अन आशा तुम्ही जा म्हटलं, पटापट नाश्ता देऊन द्या लेकरायले आणि केकही घेऊन जा. हो काकू. अमाय रुपा गेली काय बातच? हो, थांबत नाही म्हणे ना पोराच्यानं, नाश्ताही नाही केला तिनं, नाश्ता घेऊन गेली संगा. त्रास देते ना लहान लेकरं, चिडचिड करते. आणि तिची सासू काय पाहिन, झुला देऊन राहिली असं चुपचाप. हो, सर्दीमध्ये लेकरं झोपत बी नाही ना. नाही झोप नाही लागत ना, नाक बुचून जाते तर चिडचिड करते. हो, त्याच्यानं लवकर गेली. मग मी म्हटलं जाय मग. मी नाश्ता करतो बापा, मी जातो घरी. अमाय तू या पोरासाठी आणि पोरीसाठी घेऊन जाजो ना, दोन्ही लेकरं नाही आले तू येतं. टीव्ही पाहत असन त्याच्यानं नाही आले. गण्या गेला नाही होता काय घरी? गेलो होतो, मला दरवाजा लागला दिसला, मग त्याच्यानं मग मी आवाज काही दिला नाही. हा काय, घरीच आहे रे दोघे जण. बरं जाऊ दे, आता त्याच्यासाठी घेऊन जाईन मी. हो, दोन्ही लेकरासाठी घेऊन जाजो नाश्ता. आशा तूही घेऊन जाजो म्हटलं तू या पोरासाठी. अन राधा तूही घेऊन जाजो तू या पोरासाठी. हो, घेऊन जाईन ना काकू. बरं करा मग, नाश्ता करा. लेकरायला थोडा द्यायला पाहिजे होता नाश्ता. लय देऊन देते, खाणं नाही होत ना मग लेकरायनं. दिला तर दिला, आता खाऊ दे ना. खाईन तेवढं खाईन, नाही खाणं होणार तर घरी घेऊन जा म्हणा. हो ते आहे मावशी, म्हणून मला घरी बोलावलं होतं ना.
ये बबिता येत नाही तू. हा बरोबर प्लॅन केला मावशी नाही. हो ना, प्लॅन नाही तर काय मग करावंच लागते ना प्लॅन. शांताबाईनं सांगितलं आज म्हणे बबिताचा वाढदिवस आहे, आपल्याला साजरा करा लागते म्हणे, तर असं असं करू. तर मी म्हटलं ठीक आहे शांताबाई, ये म्हटलं तू सामान सुमान घेऊन. हाव काय, आणि मले म्हणत होत्या का सुभाषच्या घरी जातो, काम आहे मले. हा मस्त घुमवलं तुम्ही दोघी बहिणीनं. सांग ना मग वाढदिवस कसा झाला, तर साजरा नाही झाला? मस्त मावशी, एक नंबर सरप्राईज दिलं तुम्ही दोघी बहिणीनं. प्रीतीताई तुमचंही मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आल्या, डेकोरेशन केलं, हा टाइम दिला. कराच लागते वहिनी, एवढं एकामेकाच्या कामी याच लागते म्हटलं, कामाकाजात. धन्यवाद. करा बाप्पा नाश्ता लवकर लवकर, घरी जाऊन स्वयंपाक बी बनवलाय, संध्याकाळचा टाइम आहे. हो हो, आम्हाला बनवा लागेल ना स्वयंपाक. आम्ही बापा नाश्ता वास्ता करून जातो ना आता. सगळेच बनवा लागते स्वयंपाक. हो हो. आरामात जा म्हटलं, आरामानं नाश्ता करा, घाई कायले करून राहिले. हा आले मस्त तर शांततेनं नाश्ता करा, आणि चिवडा गिवडा लागन तर अजून घे जा डबल. नाही चिवडा तर नाही पाहिजे, पण मी एक लाडू घेईन बुंदीचा, मला आवडते लाडू. ठीक आहे ना ताई, घे जा तुम्ही, घे जा म्हटलं. हा हाय लय मोठे लाडू आहे. तुम्ही काही म्हणा मले, दलिंदर आहे आशा, कावरली आहे आशा, हा मागू मागू खाते काही म्हणा, पण मला आवडते तर मी खावाले मागं नाही पाहत, मग मागून खातो म्हटलं, मन नाही ठेवत मी. तसंच पाहिजे, कायले मन ठेवा लागते. आवडते तर एक घेऊन अजून खाऊन घ्या. नाही तर काय मग शरमत नाही मग मी खावाच्या बाबतीत. नाही शर्मा गिरमा नाही लागत. जे लोक शरमते ते लोक उपाशी राहते म्हटलं, आणि जे शरमत नाही ते पोटभर जेवण करते. हे गोष्ट आहे बरोबर. तसंच आहे मग आपलं. बाई मंदा, तुला काही पाहिजे काय? नाही मावशी, मला काही नाही पाहिजे बापा, एवढंच लय झालं मले. नाही काही नाही पाहिजे. मी विचार करून राहिली घरी गेल्यावर सगळ्यात पहिले कोणतं काम करू, घर झाडू का भांडे घासू का स्वयंपाक बनवू, विचार करून राहिली मी. तर भांडे गिंडे व्हायचेच आहे काय? आत्ताच आली म्हटलं मावशी, मी आत्ताच आली, रस्त्यानंच होती तर गण्यानं सांगितलं मले, तर घरी गेली, हातपाय गी धुतले आणि इकडे आली मग मी वाढदिवसात. तर विचार कायले करा लागते, घरी गेल्यावर करजो एक एक काम. हा नाहीतरी करणंच आहे ना, तर कोणतेही काम करजो एक एक. हो घरी गेल्यावर पाहिन आता. पहा मग मित्रांनो, असं झालं बा साधा सुधा घरच्या घरी वाढदिवस साजरा. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू, आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.